आता एक महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे सर्जिकल अटॅकमध्ये ज्या 38 दहशतवाद्यांना भारतीय सैन्याने ठार केलं होतं त्यांना पुरण्याचं काम पाकिस्तान कडून सुरू असल्याचं आता कळतंय। गुप्तचर यंत्रणांकडून ही माहिती समोर येते। प्रशांत कदम आपल्याबरोबर आहे। प्रशांत, काय कळतंय? प्राजक्ता, पाकिस्तानचा कांगावा उघड करणारी ही बातमी आहे। काल जेव्हा भारतानं सर्जिकल अटॅक झाल्याची दावा केला होता भारतीय लष्करानं, सगळ्या ऑपरेशनची माहिती मीडियाला दिली, त्याच्यानंतर पाकिस्ताननं असा कुठला सर्जिकल अटॅक झालाच नाही अशा पद्धतीचा कांगावा सुरू केलेला होता। आणि जे सीजफायर व्हायोलेशन नेहमी सीमेवरती होत असतं तशाच पद्धतीचं सीजफायर व्हायोलेशन झालेलं आहे भारताकडून, असं पाकिस्तानचं म्हणणं होतं। पण आता जी गुप्तचर यंत्रणांच्या माध्यमातून आपल्याला माहिती कळते त्याच्यानुसार जवळपास 35 ते 40 दहशतवादी या हल्ल्यामध्ये मारले गेलेले होते। त्यांची दफनविधी प्रक्रिया जी आहे ती पाकिस्ताननं आता निमूटपणे सुरू केलेली आहे। शिवाय पाकिस्तानमधले जे इतर दहशतवादी सगळ्या प्रक्रियांना खतपाणी घालणारे नेते आहेत त्यांना देखील आता थोडासा इशारा देण्यात आलेला आहे पाकिस्तानकडून। हाफिज सईद असेल, त्याच्यानंतर मसूद अझर असेल, यांना थोड्या काळासाठी त्यांची जी भडकाऊ वक्तव्य जे आहेत त्याला लगाम घालण्याच्या संदर्भातले आदेश किंवा जे सूचना ज्या आहेत त्या पाकिस्तानकडून देण्यात आलेल्या आहेत। एक नक्की आहे की भारतीय लष्कराने एकदा सांगितल्यानंतर त्याला तो दावा खोटा करण्याचा जो प्रयत्न पाकिस्ताननं सुरू केलेला होता तो आता मात्र उघड पडतो। प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।